नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर व्लॉग म्हणजेच RT व्लॉग. आज आहे महाशिवरात्र, म्हणून आम्ही महादेवाच्या मंदिरात जायचं ठरवलं. आता आम्ही एका लुप्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. आम्ही काही दिवसापूर्वी एक रील पाहिली होती, त्यात एका क्रिएटरने हिडन शिवलिंग दाखवले होते, ते जे की आमच्या गावातच आहे आणि आम्हाला माहीतच नव्हते. तर आता आम्ही तेच शिवलिंग पाहायला निघालो आहे, जे की नाणेली गावातील विघ्नेश्वर मंदिराच्या एकदम समोर आहे. नाणेलीला जायला 2 रस्ते आहेत. कुडाळवरून येताना तिठ्यावरून लेफ्ट घेतलं की सरळ गेल्यावर आपण नाणेलीला पोहोचू, आणि दुसरा म्हणजे नानचे स्टॉपवरूनही लेफ्ट घेतला की सरळ आपण नाणेलीला पोहोचू. तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो आहोत. ते आहे विघ्नेश्वराचं मंदिर, आणि इथून राईटला गेलो की आपण त्या शिवलिंगाकडे पोहोचू. ते आहे विघ्नेश्वराचं मंदिर. हो, मस्त शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर आम्ही निघालो दत्त मंदिर जवळच्या महादेव मंदिरामध्ये. महादेवांचे दर्शन झाल्यावर आम्ही थेट आलो आकेरीमधल्या रामेश्वर मंदिरामध्ये. देवाचे दर्शन घेतले, गाभाऱ्यात 5 मिनटं बसलो आणि बाहेर आलो. बाहेर आल्यावर चहा पाणी वडापाव वगैरे खाल्ला आणि तसेच घरी यायला निघालो. उपवड्याचे ग्रामदेवता सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर तीर्थस्थानासाठी गेले होते. ते परत येताना आम्ही सर्वांनी त्याचे दर्शन घेतले आणि थोड्या वेळाने ते जायला निघाले. सर्वांनी देवाचे दर्शन घेतले, ओटी वगैरे भरली आणि मग देव जायला निघालो. उपवड्याच्या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही परत आकेरीला जायला निघालो. आकेरीचा रथ खूप प्रसिद्ध आहे, तर दर महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये 12ला रथ ओढतात. आम्ही आता लवकर आलो. आता देवाचे दर्शन घेऊन थोडी जत्रा फिरू आणि परत घरी जायला निघू.
महादेवाचे खूप सुंदर दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही बाहेर आलो आहोत. आता थोडी जत्रा फिरणार आणि थोड्या वेळाने घरी जायला निघणार. मोबाईलात जागा नाही. जा इडी ओढ. अरे इडी ओढ. रे काय नाही जात ते. अरे काय नाही. हे बघ पोंग काढलेले आहेत, ते तुझे जाणारच नाही. चल नको रे. आम्ही मम्मी आली की सांग. हे बघ तिकडे दिले 50 रुपयामध्ये 6 बॉटल. ऑड नंबर दिलेले असते ते आपले. तर मित्रांनो, असा होता हा महाशिवरात्रीचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.